हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। महायुतीत 6 ते 7 जागांवर तिढा। अमरावतीची जागा भाजपच लढवणार। लवकरच उमेदवारांची घोषणा होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं वक्तव्य। रामटेकची जागा शिवसेना लढवणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। तर कृपाल तुबाणेंना उमेदवारी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। खासदार संजय राऊतांकडून मोदींना कंसाची उपमा। कंस मामाला भीती वाटत असल्यानं सर्वांना तुरुंगात टाकलं जात आहे, नाव न घेता राऊतांचा मोदींवर निशाणा। आढळराव पाटील आज अजित पवार गटात पक्षप्रवेश करण्याची शक्यता। अजित पवारांनी बैठकीसाठी बोलावलं आहे। पक्षप्रवेश होत असेल तरी हरकत नाही, आढळराव पाटील यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून महायुतीतून बाहेर पडतोय। बारामतीत मविया विरुद्ध अपक्ष अशी लढत होईल, विजय शिवतारेंचं वक्तव्य। सुनील तटकरेंनी फ्रॉड करून पैसा कमावला, माझ्याकडे पुरावे। विजय शिवतारेंचे तटकरेंवर गंभीर आरोप। तर शिवतारेंच्या मनात परिणाम झाला न ते काहीही बोलतात, तटकरेंचा पलटवार। साताऱ्याच्या जागेसाठी भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच। उदयनराजे आणि अमित शहांची आज भेट होण्याची शक्यता। उदयनराजे 3 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून। देशात सध्या पांढऱ्या दाढीलाच महत्त्व। कोणी तुतारी वाजवेल, कोणी मशाली घेऊन धावतील। मात्र 4 जून नंतर पुन्हा मोदीच येणार, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। सत्ता आहे मात्र आता बीड जिल्ह्याला सत्ता मिळावी, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य। माझी उमेदवारी थेट जाहीर झाली, मला विषाचा घोट घ्यावा लागला, मात्र प्रीतम मुंडेंना विस्थापित करणार नाही, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून केदार दिघेंचं नाव चर्चेत। उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार, केदार दिघेंची TV9ला प्रतिक्रिया। ठाकरे गटाकडून उत्तर मुंबईमधून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा। पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकरांना तिकीट मिळणार का, याकडे लक्ष। रामटेक लोकसभेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच। काँग्रेसचे कुणाल राऊत आणि ठाकरे गटाच्या सुरेश साखरेंनी घेतले उमेदवारी अर्ज। रामटेकची जागा कोण लढवणार, याकडे लक्ष। पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले 2 दिवस। 3 दिवस सुट्ट्या असल्यानं फक्त 26 आणि 27 मार्चला अर्ज भरता येणार। नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरसाठी 19 एप्रिलला मतदान। इंदापुरात आज मवियाचा शेतकरी मेळावा। शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत उपस्थित राहणार। शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवार देखील इंदापूर दौऱ्यावर। तर शिवतारेंचा सकाळपासूनच इंदापुरात प्रचार। पक्ष, घड्याळ आणि झेंडा सर्व चोरून घेऊन गेले। चोरी होते पण आपण घर चालवणं बंद करत नाही, शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा। तर तुतारी घेऊन नव्या उमेदीनं काम करू, पवारांना विश्वास। शरद पवार गट निवडणूक आयोगात अजित पवार गटाविरोधात तक्रार करणार। अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरल्यानं आक्षेप। आयोगानं कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचाही इशारा। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे पोस्टर व्हायरल। विरोधकांना उमेदवार मिळणं मुश्किल झालंय, अशा आशयाचं पोस्टर। पुणे शहरात येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक 23 मार्चपासून पूर्णवेळ बंद। अवजड वाहतुकीसाठी अन्य मार्ग वापरावे, पुणे शहर पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांचे आदेश। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम। मद्य धोरण घोटाळा प्रकरणात केजरीवाल अटकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।